नवीन दिवस, नवीन जागा आणि नवीन ब्लॉग। आज आम्ही आलो आहोत कॉटसवॉल्ड नावाच्या भागामध्ये। हे या गावाचं नाव नाही आहे, हा इंग्लंडमधला एक भाग आहे जो अतिशय प्रेक्षणीय आणि अतिशय निसर्गरम्य असा आहे। तर कॉटसवॉल्ड नावाच्या भागामध्ये अनेक छोटी छोटी गावं आहेत, त्यातल्या एका गावाला आज आम्ही आलो आहोत। गावाचं नाव पण मजेदार आहे की मला लक्षात ठेवावं लागलं बोलायच्या आधी। बॉर्टन ऑन वॉटर नावाचं हे गाव आहे। गाव नाही आहे, छोटंसं खेड आहे टुमदार। आणि इथे येण्यासाठी आम्हाला मॉर्टन ऑन मार्श नावाच्या स्टेशनवर उतरावं लागलं आणि तिथनं आम्ही बॉर्टन ऑन वॉटरला आलो। हा जो कॉटसवॉल्ड नावाचा एरिया आहे हा आउटस्टँडिंग नॅचरल ब्युटी म्हणून त्याला दर्जा मिळालेला आहे की इतका सुंदर आहे। इथे इतके लोक येतात बघायला। आम्हालाही सुट्ट्या सुरू आहेत, मे महिना संपत आलेला आहे। खूप दिवसांपासून आम्ही म्हणत होतो की कॉटसवॉल्डला जाऊया, कॉटसवॉल्डला जाऊया। हवा चांगली सापडत नव्हती। काल आम्हाला हवामानाचा फटका बसला आहे, एक दिवस आमचा पावसात गेलेला आहे, पण आज ऊन आहे, त्याच्यामुळे आज आम्ही इथे फिरणार आहोत। हे जे छोटंसं टुमदार खेडं आहे बॉर्टन ऑन वॉटर नावाचं, हे या नदीसाठी आणि या नदीवर असलेल्या 5 छोट्या छोट्या अगदी चिमुकल्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे। नदीचं नाव आहे विंडरश, मला नाव खूप आवडलं। आणि त्याच्यावरचे हे 5 अगदी छोटे छोटे पूल हे बघायला इथे खूप लोक येतात। गवतामध्ये बदकं पण दिसत असतील काही काही। हवा चांगली आहे मुख्य म्हणजे आज, आणि सगळीकडे सूर्यप्रकाश आहे की पाणी सुद्धा नदीचं दिसतंय, तळ दिसतोय नदीचा खालचा पाण्यामधून। इतकं नितळ आणि स्वच्छ पाणी आहे। सहज म्हणून असा फेरफटका मारायला म्हणून हे छान आहे छोटंसं खेडं। कॉटसवॉल्डमध्ये आणखीन एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे इथले पिवळसर रंगाचे दगड। सगळ्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या दिसतीलच आता व्हिडिओमध्ये, अशा पिवळसर सोनेरी मधाळ रंगाच्या दगडांनी बनलेला आहे। लाईम खडक आहे हा, लाईमस्टोन म्हणतात। आणि जेव्हा याच्यावर प्रकाश पडतो तेव्हा सोनेरी दिसतात थोडंसं, असं आमच्या वाचनात आलेलं आहे।
आता आम्ही निघालो आहोत बर्टन ऑन वॉटर वरनं लोअर स्लॉटर नावाच्या गावाकडे. गावाचं नाव जरी चांगलं नसलं तरी गाव चांगलं आहे असं आम्ही रिव्ह्यूज मध्ये वाचलं आहे. आणि समोर जो नजारा दिसतोय त्याच्यावरनं आता मला काही जास्ती विशेष बोलायची गरज नाही आहे. आमच्याकडे संध्याकाळ अजून बाकी आहे. 5 वाजलेत संध्याकाळचे. 2-4 तास शिल्लक आहे आणि ऊन पडलंय कारण अख्खा दिवस पाऊस पडत होता, नाही तर ढगाळ हवा होती, त्याच्यामुळे काही मजा नव्हती येत. पण आता जरा जरा उघडायला लागला आहे म्हणून आम्ही निघालो लोअर स्लॉटरकडे. दूरवर समोर पांढऱ्या रंगाचे घोडे पण दिसत आहेत. ते जवळ जाऊन आता आपण बघूयात. लोअर स्लॉटर हे एक अतिशय शांत आणि काहीही गजबज नसलेलं एक खेडं आहे. इथे बघण्यासारखं विशेष असं वेगळं काही नाही कारण पूर्ण खेडच अतिशय देखणं आहे असं मला वाटतं. हे खालनं वाहणारा हा जो कालवा आहे किंवा कदाचित ती नदी पण असेल, त्यातलं पाणी इतकं नितळ आहे की खालचं सगळं दिसतंय त्या नदीमधलं. आणि त्याच्या काठाला असलेली ही सुंदर पिवळ्या दगडाची घरं, मागे असलेलं ते चर्चचं शिखर आणि ही झाडं, इतकं सगळं छान आहे. असं वाटतं इथे असंच फिरत राहावं आणि संध्याकाळ अशीच चालत राहावी.
आम्ही आता बिबरी नावाच्या एका छोट्याशा विलेजमध्ये आलो आहोत आणि असं म्हटलं जातं की इंग्लंडमधलं सगळ्यात सुंदर कुठलं जर खेडं असेल किंवा विलेज असेल तर ते बिबरी आहे। आणि ही जी घरांची रो दिसते आहे, हे दृश्य सगळ्यात जास्त फोटो काढलं गेलेलं दृश्य आहे UK मधलं। UKच्या पासपोर्टच्या कव्हरवर सुद्धा हे आहे। याला आर्लिंग्टन रो असं म्हणतात आणि पूर्वीच्या काळी विणकरांची ही घरं होती, मला असं वाटतं 13व्या-14व्या शतकात वगैरे। आणि आता याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे। इथे खूप लोक येतात हे बघायला आणि हे खूप प्रसिद्ध आहे। तर मी आता असं म्हणू शकते की मी इंग्लंडमधल्या सगळ्यात सुंदर आणि प्रेक्षणीय खेड्याला भेट देऊन आलेली आहे, आर्लिंग्टन रो इन बिबरी।
नावाच्या गावाला आम्ही परत आलो आहोत, जिथनं आम्ही ट्रेन पकडून लंडनला जाणार आहोत। आमची कॉट्सवॉल्डची ट्रिप आता इथे संपते आहे। आता आम्ही स्टेशनला जाऊ आणि तिथं लंडनला जाऊ। तर आता आपण परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।